वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र पातोडे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर 7 ऑगस्ट मंडल आयोग दिवस साजरा करण्याबाबत सूचना प्राप्त झाले होते। या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांच्या उपस्थितीत भीमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था हनुमाननगर भवानीपेठ येथे संपन्न झाला। यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी जिल्हा व शहराच्या वतीने आज मंडल आयोग उत्सव आपण साजरा करत आहोत। मी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना आता माझे बोलले असे म्हणाले की आम्ही जिथे जाईल तिथं वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बाळासाहेबांचे विचार ओबीसी मध्ये जास्तीत जास्त कसं त्यांना सांगता येईल आणि ओबीसी मधल्या लोकांना आपल्या पक्षामध्ये कसं सामावून घेता येईल याचं काम मी योग आघाडीच्या वतीने करतो। थोडंच बोलतो जमीन आज 7 ऑगस्ट मंडल आयोग विजय दिवस पक्षाचे राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राजेंद्र पातोडे यांच्या आदेशानुसार आज आपण 7 ऑगस्ट तरफ गेले उभं पार्टी तिकीट दिलं की उभं मिटिंगला बसायचं हे ठीक नाही। जाईल तिथं मी तर सांगतो मी मुद्दा निवारण पण हे करतो शेजारी आलं फक्त दिसला की मी बोलत असतो। तत्कालीन 1990च्या काळामध्ये या ज्या गोष्टी घडल्या भयंकर मोठी उलथापालथ झाली आणि या मंडल आयोगाच्या लागू करण्याने इंदिरा साहनीचा जो अहवाल आला इंदिरा मंडल आयोग विजयाचा जय हो। मंडल आयोगाचा जय हो। मंडल आयोगाचा जय हो। मंडल आयोग दिवसाचा जय हो। विजय असो मंडल आयोगाचा विजय असो 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 वंचित बहुजन आघाडीचा जय हो। बहुजन आघाडीचा जय नमस्कार। आपल्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांना आज 7 ऑगस्ट या दिवशी मंडल आयोग विजय दिवसाचा तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवशीच 7 ऑगस्ट 1990ला ज्यावेळेस लोकसभेमध्ये तत्कालीन पंतप्रधान VP सिंगांनी ओबीसी बांधवांसाठी 27% आरक्षण जाहीर केले त्या दिवसापासून आपण सर्व इंजिनियर, डॉक्टर्स, IPS अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, BDO या पदापर्यंत आपण पोचू शकलात। परंतु याच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा त्याग आणि बलिदान आहे। त्यांचा संघर्ष आहे की त्यांच्या संघर्षामुळे, त्यांच्या मागणीमुळे, त्यांच्या रेट्यामुळे आपल्या ओबीसी बांधवांना 27% आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे। कारण का ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी VP सिंगांनी बाळासाहेबांना बोलवलेलं होतं तर त्यावेळेस बाळासाहेबांनी जी मागणी केली होती की माझ्या ओबीसी बांधवांसाठी 27% आरक्षण पहिल्यांदा लागू करा, मला मंत्रिपदाची अपेक्षा नाही आहे। तर त्या बेसवर बाळासाहेबांनी पूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा VP सिंगांना दिलेला होता आणि त्याच्याच अनुषंगाने VP सिंगाने 7 ऑगस्ट 1990ला लोकसभेमध्ये हे जाहीर केलं किंवा अधिसूचना जाहीर केला की आजपासून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आरक्षण लागू झाला। तेव्हापासून तुम्ही आमदार, खासदार, मंत्री वगैरे वगैरे, कलेक्टर, तहसीलदार या मगाशी बोलल्याप्रमाणे झालात। त्यामुळे परत एकदा आज मंडल आयोग विजया दिवसाच्या तुम्हाला 7 ऑगस्टच्या विजया दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कष्टाची आणि त्यांच्या त्यागाची
त्यांच्या बलिदानाची जाणीव करून ठेवाल एवढी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय हिंद. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.